सर्वांना जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. सर्वांना सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ यासाठी खास आहे की हा व्हिडिओ पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी आहे आणि पेशा क्षेत्रामध्ये नवीन भरती प्रक्रिया जी आहे ती बंद पडलेली आहे असं मी म्हणत नाही, तर असं शासनाचं एक पत्र आहे, ते पत्र या ठिकाणी म्हणतंय. हे शासनाचं पत्र कुठलं आहे? तर शासनाचं पत्र आहे वनरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांचं हे कार्यालय आहे अमरावतीचं. आणि या अमरावती कार्यालयामध्ये हे जे पत्र आहे त्या पत्राच्या अन्वयार्थ मी हे या ठिकाणी वाक्य उद्गारलेलं आहे. आणि या पत्रामध्ये नेमकं काय आहे आणि पेसा भरती भविष्यात होणार आहे किंवा नाही, की आता जी काही पेसा भरती प्रस्तावित होती, जे त्या ठिकाणी वनरक्षक असतील, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, शिक्षक असतील, अंगणवाडी सेविका असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि तत्सम जे काही कृषी सेवक वगैरे इतर पद 17 संवर्गाचे आहेत, त्या उमेदवारांना ज्या मानधन तत्वावर ज्या नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या नियुक्त्या शेवटच्या आहेत की यानंतर पेसाची भरती होणार आहे, हे या पत्रामधून तुम्हाला या ठिकाणी कळेल. तर चला बघूया त्या पत्रामध्ये नेमकं काय आहे. हे पत्र आहे वनरक्षक तथा क्षेत्र संचालक, म्हणजे हे जे वनरक्षक आणि क्षेत्र संचालक मेळघाट प्रकल्प यांचे जे कार्यालय आहे अमरावतीचं, त्या अमरावतीचं हे पत्र आहे. आता या पत्रामध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. ही जी पदभरती आहे ती पदभरतीचा दावा क्रमांक आहे 142/2024-25 आणि हे पत्र निर्गमित झालेलं आहे 8/4/2025 रोजी. आता हे जे पत्र आहे हे पत्र कोणाला दिलेलं आहे? जे उप वन संरक्षक आहेत अकोटचे विभागीय कक्ष अधिकारी मेळघाट वन्यजीव विभाग यांना हे या ठिकाणी काय केलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. आता बघा यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण जाणून घेऊ. विषय आहे वनरक्षक सरळ सेवा भरती 2025. म्हणजे आता आपले जे वनमंत्री आहेत, वनमंत्री यांनी जी काही वनरक्षक सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने विधानमंडळामध्ये जे काही भाष्य केलं होतं आणि त्यानंतर ही पदभरती या ठिकाणी काय होते सुरू झालेली आहे. आता यामध्ये सगळी जुळवाजुळव या ठिकाणी सुरू आहे आणि यामध्ये जो काही संदर्भ जोडलेला आहे तो संदर्भ जोडलेला आहे तो आहे वनरक्षक प्रादेशिक अमरावती यांचं जे कार्यालय आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे, संदर्भ जोडलेला आहे. आता यामध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण जाणून घेऊ. म्हणजे इथे जरी नीट दिसत नसलं तरी मी तुम्हाला ते स्पष्ट करून सांगतो. विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्राद्वारे वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याचं काय आहे, प्रस्तावित आहे. आता वनरक्षक सरळ सेवा भरती म्हणजे हा गोल्डन चान्स आहे की वनरक्षक सरळ सेवा भरती ही 2025 होते. यामध्ये आता कुठल्या कुठल्या विभागामध्ये कशी पदं आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगेल. परंतु पहिल्यांदा या पत्राचा जो काही अन्वयार्थ आहे तो आपण काय करूया, समजून घेऊया. आता यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रान्वये वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रस्तावित आहे, म्हणजे पुढे भरती येणार आहे. परंतु सध्या स्थितीमध्ये अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा 17 संवर्गाच्या आरक्षणाच्या बाबतीत ज्यामध्ये वन विभागातील वनरक्षक पदाचा काय आहे, समावेश केलेला आहे. आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की 17 संवर्गाच्या आरक्षणाच्या बाबतीत प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. आता ही गोष्ट आपल्याला सर्वांना पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांना ज्ञात आहे की 17 संवर्गाच्या पदभरतीच्या विरोधामध्ये आणि राज्यपालांनी दिलेलं जे 17 संवर्गाचं त्यांच्या कोट्यातील 5व्या अनुसूचीच्या अधीन राहून शेड्यूल एरियामध्ये जे नोकर भरतीमधलं आरक्षण दिलेलं आहे ते काय झालेलं आहे, बिगर आदिवासी हक्क बचाव समिती आणि सामाजिक विकास प्रबोधिनी संस्था या लोकांनी काय केलेलं आहे, या संस्थांनी काय केलेलं आहे, चॅलेंज केलेलं आहे. आणि त्यामुळे ते प्रकरण काय आहे, प्रलंबित आहे. आता आपल्याला याची पूर्वकल्पना आहेच की ते प्रकरण प्रलंबित असल्यामुळे 2023-24च्या ज्या काही भरती प्रक्रिया चालू होत्या त्यामधल्या मुलांना काय झालेलं आहे, मानधन तत्वावरती नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे. म्हणजे त्यांना अजूनही काय केलेलं आहे, परमनंट भरतीचे आदेश या ठिकाणी दिलेले नाहीत. आणि त्यामुळे आता जी प्रस्तावित भरती आहे वनरक्षक सरळ सेवा 2025 याला काय झालेलं आहे,
त्या न्यायालयीन प्रलंबित प्रकरणाचं काय लागलेलं आहे, ग्रहण लागलेलं आहे. आणि ते ग्रहण लागल्यामुळे काय आहे, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आता काय होणार आहे, वनरक्षक सरळ सेवा भरती 2025 होणार नाही. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय ते तुम्हाला सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे सद्यस्थितीत पेशा क्षेत्रातील वनरक्षकांची पदे भरता येणार नाही करिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जाहिरातीकरता उपलब्ध पदांचा तपशील सादर करण्याबाबत काय आहे, कळविलेलं आहे. म्हणजे जे काही शासनाने यांना पत्र पाठवलेलं आहे अमरावतीला, त्या वन संरक्षक प्रादेशिक विभाग जो अमरावतीचा आहे त्यांनी काय केलेलं आहे, हे पत्र काय केलेलं आहे, त्या ठिकाणी स्थानिक लेवलला दिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी यांच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पेशा क्षेत्रातील जी वनरक्षक पदे आहेत ती काय आहेत, भरता येणार नाहीत. म्हणजे संबंधित जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे त्यामुळे येत्या पुढच्या काळामध्ये वनरक्षक असेल, शिक्षक असेल किंवा इतर जे तत्सम 17 संवर्गाची पेशा क्षेत्रातली पदं आहेत ती पदं काय करता येतील, भरता येणार नाहीत. आणि आपल्याला माहित आहे की पेसा आणि नॉन पेसा असे 2 प्रकार आपल्या काय आहेत, शेड्यूल एरियामध्ये पडतात. आणि त्यामध्ये जो शेड्यूल एरियातला ज्या काही जागा आहेत त्या काय आहेत, या नंतर काय आहेत, भरल्या जाणार आहेत. परंतु पेशातल्या जागा ह्या भरल्या जाणार नाहीत. अशा पद्धतीचं काय आहे, हे पत्र आहे. त्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ कार्यरत सरळ सेवा बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक विशेष व्याघ्र संरक्षण दल STPF व मानधन तत्वावरील वनरक्षक पदाची माहिती यासोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये काय आहे, भरून द्यायची आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की सद्यस्थितीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, माहिती मागवलेली आहे. 2025ला त्यांना वनरक्षक सरळ सेवा भरती राबवायची आहे. पण यामध्ये पेशा क्षेत्रातील जी काही पदं पेशा क्षेत्रातली पदं भरण्यासाठी काय केलेलं आहे, पाबंदी घातलेली आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित याचिका असल्यामुळे वनरक्षकांची पेशा क्षेत्रातील पदं काय करता येतील, भरता येणार नाही. परंतु जी बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया आहे ती मात्र काय करता येईल, पार पाडता येईल. आणि म्हणून तुम्ही काय करा, बिगर अनुसूचित क्षेत्रातील आणि अनुसूचित क्षेत्रातील जे मानधन तत्वावरील वनरक्षक आहेत यांची माहिती काय करा, त्या ठिकाणी शासनाला सादर करा. आणि जेणेकरून काय होईल, त्या ठिकाणी 2025ची जी वनरक्षक सरळ सेवा भरती जी आहे ती काय करता येईल, पार पाडता येईल. आणि त्यामुळे मी म्हटलं होतं की पेशा क्षेत्रामध्ये नवीन भरती प्रक्रिया ही होणार नाही. आणि म्हणून शासनाने काय करायला हवं, शासनाने असतील, त्यानंतर आदिवासी शासनं असतील किंवा ज्या काही अनुसूचित जमातीच्या संघटना असतील, आमदार खासदार असतील, यांनी काय करायला हवं, सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रलंबित प्रकरण आहे ते प्रलंबित प्रकरण काय करायला हवं, चांगल्या पद्धतीने हाताळायला हवं. हाताळल्यानंतरच 2025-26 जी भरती आहे ती काय होईल, प्रस्तावित करता येईल. अन्यथा काय होईल याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगतो की 2014ला काय केलं, राज्यपालांनी काय केलं, हे अनुसूचित क्षेत्रामध्ये नोकर भरतीमध्ये स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना काय केलं, आरक्षण आणलं गेलं. आणि त्यानंतर पण काय झालं की आदिवासी विकास विभागाची जी काही पेसा भरती होती ती काय केली, सुरू केली. आणि त्या ठिकाणी काय केलं, शिक्षक आणि आदिवासी विकास निरीक्षक यांची काय केली, पदभरती काय केली, सुरू केली. आणि त्या ठिकाणी काय केलं, याच संघटनांनी काय केलं, मुंबई बेंचच्या हायकोर्टामध्ये मुंबई बेंचला त्या ठिकाणी काय केलं, चॅलेंज केलं आणि त्या भरतीवरती स्टे आणला. आणि स्टे आणल्यानंतर ती आजपर्यंत भरती झालेली नाही. त्यानंतर काय केलं, 2016-17ला तलाठीची भरती प्रक्रिया काय झाली, सुरू झाली. आणि तलाठी भरती सुरू झाल्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी काय झालं, 16ला पुन्हा मुंबई बेंचला काय केलं, या संबंधित संघटनांनी काय केलं, बिगर आदिवासी संघटनांनी काय केलं, चॅलेंज केलं. आणि त्याच्यावरती पण काय आणला, स्टे आणला. आणि स्टे आणल्यानंतर ती आजही 2016ची भरती काय झालेली आहे, पूर्ण झालेली नाही. आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये आता 2023-24ची जी काही प्रस्तावित भरती होती, जे मुलांना मानधन तत्वावरती नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांना जर परमनंट भरतीच्या नियुक्त्या या ठिकाणी शासनाच्या वतीने द्यायच्या असतील तर याच्यावरती काय करावं लागेल, काम करावं लागेल. आणि काम केल्यानंतर काय करावं लागेल, संबंधित जे कोणी याचिकाकर्ते आहेत त्यासोबत शासन स्तरावरून काय घेतल्या पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि त्यांचंही म्हणणं जे आहे ते समजून घेऊन कशा पद्धतीने दोनही लोकांना न्याय देता येईल
अशा पद्धतीची पावलं उचलली गेली पाहिजेत. नाहीतर संबंधित जे काही सुप्रीम कोर्टामध्ये आता सध्या पेशा भरतीचं प्रकरण प्रलंबित आहे ते प्रकरण सिव्हिल ऍप्लिकेशन असल्यामुळे या ठिकाणी काय आहे त्याला वेळ लागू शकतो. आताही तुम्हाला सांगतो, जे चीफ जस्टिस आहेत त्या चीफ जस्टिस आहेत त्यांचा कार्यकाळ काय आहे 13 मेला काय होतोय संपतोय. आणि त्यामुळे त्यानंतर जे गवई आहेत ते गवई जज आहेत ते काय होणार आहेत चीफ जस्टिस होणार आहेत आणि ते सुद्धा काय होतील 6 महिन्याने काय होतील रिटायर होतील. आणि आपल्या पेशा भरतीच्या या केसमध्ये काय झालेलं आहे 3 जजेसचं बेंच आहे आणि या 3 जजेसच्या बेंचमध्ये स्वतः चीफ जस्टिस असल्यामुळे या प्रकरणाला वेळ लागू शकतो. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल याही गोष्टीकडे वळून हे जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरण आहे त्या प्रलंबित प्रकरणामध्ये सुद्धा काय करावं लागेल लक्ष घालावं लागेल. कारण ज्यांनी ह्या केसमध्ये याचिका टाकलेली आहे उद्या सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल येईल उद्या समजा बाय डिफॉल्ट त्यांच्या बाजूने आला तर त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असं कदापि म्हणणार नाही की आता निकाल तुमच्या बाजूने आलेला आहे तर तुमच्या उमेदवारांना घ्या आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना घेऊ नका. त्यामुळे या ठिकाणी त्यांचंही नुकसान आहे. आणि जर पेशा क्षेत्रातल्या म्हणजे उद्या जर पेशा क्षेत्रातल्या ह्या ज्या अधिसूचना आहेत ती जर अधिसूचना सुप्रीम कोर्टाने जर रद्दबातल केली तर मात्र काय होईल आपल्या अनुसूचित जमातीचंही मोठं नुकसान होणार आहे. आणि त्यामुळे दोनही समाजाचं नुकसान आहे. समोरच्या पार्टीचं निकाल त्यांच्या बाजूने जरी लागला तरी सुप्रीम कोर्ट म्हणणार नाही की तुमच्या उमेदवारांना घ्या. मग जर उद्या 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधी जर झाला तर तुमच्याही उमेदवारांचं जे वय आहे ते वय काय होणार आहे त्या ठिकाणी रेंगाळणार आहे. तुमचेही मुलं वय या अटीमध्ये बसणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हालाही पुन्हा भविष्यात तुमच्या उमेदवारांना असेल किंवा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना असेल त्या ठिकाणी नवीन भरती प्रक्रियेला काय करावं लागेल सामोरं जावं लागेल. त्यामुळे दोन्हीकडून नुकसान होणार आहे. यापेक्षा याच्यावरती शासनाच्या वतीने मध्यम काहीतरी मार्ग काढावा असं मला या ठिकाणी काय वाटतं वैयक्तिक मला या ठिकाणी वाटतं. आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे हे प्रकरण कायमस्वरूपी तडीस न्यावं आणि ज्या मुलांना मानधन तत्वावरती नियुक्त्या मिळालेल्या आहेत त्या नियुक्त्या परमनंट कशा या ठिकाणी होतील आणि परमनंट नियुक्त्या कशा मिळतील या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला सर्वांना बघायचं आहे. कारण यामध्ये ही गोष्ट सुद्धा आपण लक्षपूर्वक घेतली पाहिजे की आपण सुप्रीम कोर्टामध्ये सद्यस्थितीमध्ये 3 केसेस आपल्या विरोधात आहेत. सामाजिक विकास प्रबोधिनी, त्यानंतर बिगर आदिवासी हक्क बचाव समिती आणि त्यानंतर सोलापूरची एक याचिका आहे. त्यामुळे यामध्ये शासनानेच काहीतरी मध्यम मार्ग काढून या 3ही याचिकाकर्त्यांचं काहीतरी समाधान केलं पाहिजे आणि त्यानंतरच याच्यावरती काय होईल मध्यम मार्ग काढता येऊ शकतो. तर सद्यस्थितीमध्ये या पत्रामध्ये जे काही म्हटलेलं आहे की आता पेशा क्षेत्रातील पदभरती प्रक्रिया ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे नवीन भरती प्रक्रिया ही करता येणार नाही आणि यापुढे नवीन भरती प्रक्रिया या 17 संवर्गाच्या ज्या ठिकाणी पेशाचं आरक्षण लागू आहे आणि राज्यपालांनी दिलेलं ही पदं आहेत त्या ठिकाणी नवीन भरती प्रक्रिया होणार नाही. आणि त्यामुळे या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचं खूप मोठं नुकसान हे या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 2014 पासून तर 2025 आलं या प्रदीर्घ कालावधीमध्ये फक्त 2019ला फक्त काय झालेले आहे शिक्षक पदभरती झालेली आहे. ती पण तुटपुंजी झालेली आहे आणि बरेचसे उमेदवार त्यातूनही बाहेर राहिले. आणि त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये याच्यावरती मार्ग काढून आपल्या पात्र झालेल्या सर्व उमेदवारांना म्हणजे या 17 संवर्गाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी परमनंट नियुक्ती मिळाली पाहिजे आणि नवीन पदभरती या ठिकाणी जी सुरू होते आता त्यामध्ये आपल्या मुलांना संधी मिळाली पाहिजे असा या व्हिडिओ मागचा माझा प्रांजळ हेतू आहे, उद्देश आहे. आता जी काही 16 एप्रिलला जी सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग आहे ती हेअरिंग प्रस्तावित दिसत नाही. त्या ठिकाणी जे प्रस्तावित शेड्यूल आहे त्या प्रस्तावित शेड्यूलमध्ये या केसची म्हणजे आपल्या विरोधात असलेल्या केसची त्या ठिकाणी नाव नाही आणि सध्या त्याचं जे स्टेटस आहे ते स्टेटस काय आहे प्रलंबित दिसतंय. त्यामुळे तरी पण त्या ठिकाणी आलंच तर त्या ठिकाणी तुम्हाला मी अपडेट देईनच. परंतु सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला नवीन भरती प्रक्रियेला मात्र काय करावं लागणार आहे मुकावं लागणार आहे. आणि त्यामुळे नॉन पेशा क्षेत्रामध्ये जे कोणी 2025 या पदभरतीची तयारी करत आहेत त्या मुलांनी काय करायचं आहे नॉन पेशा क्षेत्रामध्ये लागण्यासाठी आतापासूनच वनरक्षक भरतीचा काय करायचा आहे सराव करायचा आहे.